नमस्कार. आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. दोन भिक्षू आणि एका स्त्रीची. गोष्ट खूप सुंदर आहे आणि गोष्टीमधून मिळणारा बोध आहे तो पण सुंदर आहे. त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे द टू मंक्स अँड द वुमन. दोन भिक्षू आणि ती स्त्री. टू मंक्स वेअर ट्रॅव्हलिंग टुगेदर, अन ओल्डर मंक अँड अ यंगर वन. दोन भिक्षू एकत्र प्रवास करत होते. त्या दोघांपैकी एक वृद्ध होता आणि एक तरुण होता. दे केम टू अ रिव्हर विथ अ स्ट्रॉंग करंट. ते एका जोरदार प्रवाह असलेल्या नदीपाशी आले. ॲट द एज स्टूड अ यंग वुमन, अफ्रेड टू क्रॉस अलोन. काठावर एक तरुण स्त्री उभी होती. तिला एकटीला नदी पार करण्याची भीती वाटत होती, कारण त्या नदीचा प्रवाह खूप जास्त होता. विदाउट हेजिटेशन, द ओल्डर मंक पिक्ड हर अप, carried her across the river and set her down safely on the other side. क्षणाचाही विलंब न करता वृद्ध भिक्षूने त्या स्त्रीला उचलले, नदी ओलांडून तिला सुरक्षितपणे दुसऱ्या काठावर उतरवले. द वुमन थँक्ड हिम अँड वेंट ऑन हर वे. त्या स्त्रीने त्या भिक्षूचे आभार मानले आणि पुढे निघून गेली. द टू मंक्स कंटिन्यूड वॉकिंग इन सायलेन्स. दोन्ही भिक्षू शांतपणे चालत राहिले. An hour passed, then 2 hours. The younger monk was visibly upset but said nothing. एक तास गेला, मग 2 तास. त्या स्त्रीला मदत केल्यामुळे तो तरुण भिक्षू स्पष्टपणे अस्वस्थ दिसत होता, पण काही बोलत नव्हता. Finally, after several miles, he could no longer contain himself. शेवटी अनेक मैल चालल्यानंतर तो तरुण भिक्षू स्वतःला आवरू शकला नाही. हाऊ कुड यू डू दॅट? ही बस्ट आउट. तुम्ही असे कसे करू शकलात? तो तरुण भिक्षू अचानक म्हणाला. वी आर मंक्स. वी हॅव टेकन वोज नॉट टू टच वुमन. आपण भिक्षू आहोत. आपण स्त्रियांना स्पर्श न करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे, असं तरुण भिक्षू त्या वृद्ध भिक्षूला म्हणतो. एट यू picked her up and carried her across the river. तरीही तुम्ही त्या स्त्रीला उचलले आणि नदी पार करून नेले. The older monk looked at him calmly and replied. वृद्ध भिक्षूने शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि उत्तर दिले. Brother, I set her down hours ago on the river bank. Why are you still carrying her? भावा किंवा मित्रा, मी त्या स्त्रीला अनेक तासापूर्वी नदीच्या काठावर उतरवले. तू अजूनही तिला का वाहून नेत आहेस? म्हणजेच ते वृद्ध भिक्षू त्याला म्हणतात की मी माझं काम खूप वेळापूर्वी पूर्ण केलं आणि ती गोष्ट मी विसरूनही गेलो, पण तू ही गोष्ट आणखी मनामध्ये का ठेवली आहेस? द यंगर मंक फील सायलेंट, सडनली अंडरस्टँडिंग. त्या वृद्ध भिक्षूंचं बोलणं ऐकून तरुण भिक्षू अचानक शांत झाले, कारण त्यांना ते सर्व गोष्ट समजली होती. आता आपण गोष्टीचं तात्पर्य पाहूया. वी ऑफन कॅरी बर्डन्स, अँगर, रिझेंटमेंट, जजमेंट, पास्ट मिस्टेक्स लॉंग आफ्टर द मुवमेंट हॅज पास्ट. आपण अनेकदा राग, द्वेष, दोषारोप, भूतकाळातील चुका अशा ओझ्यांना त्या प्रसंगानंतरही खूप काळ मनात वाहून नेत राहतो. लर्न टू लेट गो. डोंट कॅरी यस्टरडेज प्रॉब्लेम्स इन टू टुडे. भूतकाळातील गोष्टी सोडून द्यायला शिका. कालच्या समस्या आजमध्ये आणू नका. What happened is over. The only person you hurt by holding on to it is yourself. Put it down and move forward. जे झाले ते संपले आहे. त्याला धरून ठेवून तुम्ही ज्या व्यक्तीला दुखावता ती म्हणजे तुम्ही स्वतः. ते ओझे खाली ठेवा आणि पुढे चला. या गोष्टीमधून तुम्ही आणखी काय काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.